हे गावरानी बकऱ्याचं मटण याची मी तुम्हाला आता रेसिपी दाखवणार आहोत. चला आपण एक 2-3 कांदा कापलेला आहे. आता याला भाजून घेऊ. असं कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊ आपण. आपण कांदे भाजून घेण्यासाठी थोडंसं तेल टाकू. सोनेरी कलर आलेला आहे. आपला कांदा लाल झालेला आहे. आता आपण तवा करून त्याला झाकून ठेवून टाकू. गरम तव्यावर वडी किती वडी घ्यायचं आहे तुला. मी घेण्याकडे घेणं म्हणायचं वडी तुला घ्यायचं तर घे. वो शुरू नहीं थी हाथ पे जोर का 600 दे रहा है. 600 लिया. 600 नहीं है अजी. 700 करेगा. 700 रुपये किलो है. माल अच्छे क्वालिटी का. वहाँ पे वही डाल के चलता है. यहाँ नहीं जमता. अच्छा देना तुम्हारे पूरे पानी में घोर पड़े साहब. यहाँ से लिया. पाऊस बघा मित्रांनो. आता सूर्याचा पाऊस चालू होणार आहे. तिकडे तर चालू झालेलंच आहे. आता आमच्याकडे येईल हळूहळू. बघा मित्रांनो कसला पाऊस आहे तिकडं. आता आपण 1 किलो भाजी आणलेली आहे. 4-5 वेळेस धुवून घेतलेला आहे भाजीला. आता आपण याला उकडायला ठेवू. उकडण्यासाठी आपल्याला कांदा, कोथिंबीर, लसण, हळद, धनिया, मीठ एवढं टाकून आपण आता उकडी घेऊ. आता उकडण्यासाठी आपण तेल टाकून घेऊ थोडंसं. कांदा टाकून घेऊ. कांदा लाल होईपर्यंत आपण याला कढून घेऊ चांगलं. बघा आपण चरबी टाकून दिलेली आहे. चरबी आता तळूत आपण तेलामध्ये. आता आपण इथं टाकून टाकू. थोडी कोथिंबीर.
आता हळद, धनिया पावडर आणि मीठ हे तिन्ही पण टाकून घेतले. आपण मीठ पुन्हा टाकलेल्या भाजीमध्ये आता टाकून देत आहोत परत. थोडं चांगलं शिजू देऊ. आता आपण मटण टाकू. झाकून टाकू आणि याच्यावर आता पाणी टाकायला चालू करू. 15 मिनिटं आपल्याला मटण शिजून घ्यायचं. 15 मिनिटांमध्ये मटण आपलं शिजून जाईल. आता 5-5 मिनिटाला एक ताट पाणी सोडत राहिला गरम गरम. आपल्याला शरीरासाठी पण होते आणि आपली भाजी पण छान उकडते. जर थंड पाणी टाकून दिलं तर आपलं मटण कडक होते आणि चांगलं शिजत नाही. आता आपलं पाणी वरचं गरम झालंय. आपण मध्ये सोडून टाकू. पहिलं पाणी टाकलं नव्हतं आपण भाजीमध्ये. बघायचं मटण आणलं 1 नंबर. वापस आपण तसंच करणार. ताट ठेवणार. आपण याच्यात पाणी सोडणार. आता म्हणजे आपण भाजीत बिलकुल पाणी टाकणार नाही. उकड्याचंच पाणी आपण घेणार भाजीसाठी. बस आता 10 मिनिटं याला आपण काढायचंच नाही. 10 मिनिटाच्या नंतर आपले 15 मिनिटं झालेले आहे. आता आपण हे पाणी सोडून देतो. आपण बघू आपली भाजी उकळली की नाही. थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यापर्यंत बघू आपली भाजी उकळली की नाही. आता आपण भाजीला पुन्हा मारू. आपलं तेल गरम झाले. सर आपण लसूण टाकू. आपण लसण लाल झालं की मिरची टाकून घेऊ. थोडंसं लसण लाल होऊ द्या. अजून लसण लाल झालेलं आहे. मिरची टाकून घेऊ. आता आपण मसाला टाकून घेऊ. कांदा लसूण मसाला आणि आपला गरम मसाला आणि आपला भाजलेला कांदा. आता आपला सुहाणा मसाला टाकून घेऊ. भाजून घेण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं.
चुकरपणा नाही. आता जसे आपलं ते पाणी संपून जाईल तेव्हा आपण बाकीचे सामान टाकू त्याच्यात. आपल्या मसाल्याचा मिरच्याचा एकदम मस्त लाल रंग सुटलेला आहे, पाणी आटलेलं आहे. आता आपण ह्याच्यात डाळवा टाकून घेऊ. डाळवा तेलात टाकल्यावर गाठी वगैरे होत नाही म्हणून मी डाळवा तेलातच टाकतो. तुम्ही बघू शकता आता एकही गाठ याच्यात दिसू शकत नाही. आता आपण याच्यात खोबरा टाकून घेऊ. आपला पाण्याचा तडका देऊ कारण की खोबरा वगैरे सगळं आपण पाणी टाकताच आपला खोबरा मसाला तेल सगळं सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपलं उकडलेलं मटण टाकून देऊ. चांगलं असं सुकं काळं मटण बनवू शकता. उकडल्या पाहिजे त्यात शेरवा वगैरे टाकायची गरज नाही. नंबर 1 सुकं काळं मटण होऊ शकते. आता आपण 5 मिनिटासाठी झाकून घेऊ. त्या मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. काळं मटण आपलं खाण्यासाठी एक नंबर तयार आहे. आता त्याच्यात जर आपण ग्रेव्ही टाकली तर हे होणार एक नंबर सुकं काळं मटण खाण्यासाठी तयार आहे. बघू शकता फुल तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आता आपण थोडं पाण्यासाठी सुकं काढून घेऊ. आता आपण पाणी टाकून देऊ. आपला उकडा आहे शेरवा. एका उकळीमध्ये आपलं तयार आहे. बघू शकता आपल्या भाजीला कसं कट आलेलं आहे. एक नंबर झालेली आहे आपली भाजी. बघू शकता आपण. नळी वगैरे बघू शकता. एक नंबर झालेली आहे आता भाजी. आता आपण जेवण घेऊ. बघा आपलं एक नंबर झणझणीत गावरानी बकऱ्याचं मटण झालेलं आहे. तुम्ही पण करून पहा नक्की.